विद्येचं माहेरघर, संस्कृतीची राजधानी आणि आता गँगवॉरचं रणांगण. पुणे शहराची नवी ओळख होऊ पाहते का, असा प्रश्न पडण्यासारखी स्थिती सध्या निर्माण झाली. एकीकडे पेठांमधील अरुंद गल्ल्यांमध्ये सायकलच्या चेन आणि सोड्याच्या बाटल्यांनी लढल्या जाणाऱ्या टोळी युद्धाने आता हायटेक रूप धारण केले. पण त्याहून भयानक म्हणजे हे गँगवॉर आता रस्त्यावरून थेट राजकीय पक्षांच्या कार्यालयात आणि तिथून निवडणुकींच्या रिंगणात पोहोचलंय. आणि यामध्ये कोणीच मागं नाही. भाजप असो व अजित पवारांची राष्ट्रवादी, गुन्हेगारांच्या घरात उमेदवारी देऊन पॉलिटिकल गँगवॉरला खतपाणी कसं घातलं जात आहे, पुण्याच्या गुन्हेगारीला राजकीय आश्रय कसा मिळत गेला आणि खुनाचा बदला घेण्यासाठी आया बहिणी निवडणुकीच्या मैदानात कशा उतरल्यात, हेच आपण या व्हिडिओत उलगडून दाखवणार आहोत. नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी. तुम्ही पाहताय टीओडी मराठी. पुण्यात यंदाच्या महापालिका निवडणुकीत राज्यात सत्तेत असलेले दोन प्रमुख पक्षच एकमेकांसमोर उभे राहिले. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी शड्डू ठोकलाय. पण ही 2026ची ही निवडणूक पुण्यातील वाहतूक कोंडी, प्रदूषण, पाणी यासारख्या मुद्द्यांवर नाही, तर वर्चस्वाच्या मुद्द्यावर लढली जाते. गुन्हेगारांना आणि त्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देऊन राजकीय पक्षांनी नैतिकतेचे सर्व संकेत पायदळी तोडवण्याचा चंग बांधलाय की काय, अशीच परिस्थिती आहे. गुन्हेगारांना कोणाचा आश्रय? सुरुवात करूया अजित पवारांच्या राष्ट्रवादीने घेतलेल्या निर्णयापासून. पुण्यातील कुख्यात अंधेकर टोळींचा मोहरक्या बंडू अंधेकर यांच्या घरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीने चक्क 2 उमेदवारी जाहीर केल्या. लक्ष्मी अंधेकर आणि सोनाली अंधेकर यांना पक्षाचा अधिकृत एपी फॉर्म मिळाला. गुन्हेगारांच्या टोळीयुद्धाला पाठबळ देण्यावरून अजित पवारांवर राज्यातून चौफेर टीका होतीये. दुसरीकडे पार्टी विथ डिफरन्स म्हणणाऱ्या भाजपनेही कात्रजमध्ये कुख्यात गुंड रोहिदास चोरगेंच्या पत्नी प्रतिभा चोरगे यांना उमेदवारी देऊन अजितदादांच्या पावलावर पाऊल ठेवलंय. पॉलिटिकल गँगवॉरमध्ये आपणही काही मागं नाही, हेच जणू त्यांनी दाखवून दिले. भाजपचा हा चोरगे पॅटर्न समजून घेण्यासारखा आहे. प्रतिभा चोरगे यांचे पती रोहिदास चोरगे यांचा इतिहास थरारक आहे. मनसे नेते संदीप बांदल यांच्या हत्येचा आरोप, ससून रुग्णालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जाण्याचा पराक्रम आणि न्यायालयाच्या आवारातच साक्षीदारांवर गोळीबार, अशी ज्यांची गुन्हेगारी कुंडली आहे, त्यांच्या पत्नीला सत्तेच्या चाव्या देण्याचा घाट भाजपने घातलाय. विशेष म्हणजे गुन्हेगारी कारवाया सुरू असताना हे रविदास चोरगे बिनविरोध सरपंच म्हणून निवडून येत होते. हे पुण्याच्या राजकारणाचं जळजळीत वास्तव आहे. पण या निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा आहे ती बदल्याच्या राजकारणाची. इथे बदला रक्ताचा होतो, पण आता तो मतांचा झालाय. अंधेकर आणि कोमकर या दोन्ही कुटुंबातील संघर्ष शिगेला पोहोचलाय. गेल्या वर्षी गणेश उत्सवात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज अंधेकर यांचा खून झाला. हा खून दुसरं तिसरं कोणी नाही, तर त्यांच्याच बहिणीचे पती गणेश कोमकर आणि इतर नातेवाईकांनी केला. संपत्ती आणि दुकानाच्या वादातून हा खून झाल्याचं स्पष्ट झालं होतं. याचा बदला घेण्यासाठी बरोबर 1 वर्षानंतर म्हणजे 5 सप्टेंबर 2025ला वनराज यांच्या हत्येचा आरोपी असलेल्या गणेश कोमकर यांचा मुलगा 18 वर्षीय आयुष कोमकरची निर्घुण हत्या करण्यात आली. मामाच्या खुनाचा बदला भाच्याच्या खुनाने घेतला गेला आणि आता हाच बदला घेण्यासाठी दोन्ही बाजूंच्या महिला निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात. एकीकडे अंधेकर कुटुंबातील महिलांना अजित पवारांनी तिकीट दिले, तर दुसरीकडे त्यांच्याच विरोधात मृत आयुष कोमकरची आई कल्याणी कोमकर यांनी अपक्ष अर्ज भरलाय. माझा भाऊ वनराज यांच्या खुनाशी आमचा संबंध नव्हता, तरीही माझ्या मुलाचा बळी घेतला, असा आक्रोश करत त्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी मत मागत आहेत. गजा मारणे यांची पत्नीही रिंगणात. फक्त अंधेकर आणि चोरगेच नाही, तर इतर बाहुबलीही या शर्यतीत आहेत. कुख्यात गुंड गजानन उर्फ गजा मारणे यांची पत्नी जयश्री मारणे यांनीही प्रभाग क्रमांक 10 मधून उमेदवारी अर्ज भरलाय. जयश्री यांनी यापूर्वी 2012 मध्ये मनसेच्या तिकिटावर निवडणूक जिंकली होती. गजा मारणेंवर मोक्कांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि तळोजा जेलमधून सुटल्यानंतर त्यांनी काढलेली हायवेवरील रॅली आजही पुणेकरांच्या लक्षात आहे. तसेच 40तील बापू नायरनेही प्रभाग क्रमांक 39 मधून उमेदवारी अर्ज भरलाय. त्यांच्यावरही खून, खंडणी आणि जमीन बळकावण्याचे 15 गंभीर गुन्हे आहेत आणि ते सध्या येरवडा जेलमध्ये मोक्का अंतर्गत कायद्यात बंद आहेत. या यादीत आणखीन एक नाव म्हणजे ते स्वाती मोहोळ. मुळशीतील कुख्यात गुन्हेगार शरद मोहोळची 5 जानेवारी 2024ला हत्या झाली होती. आता त्यांच्या पत्नी स्वाती मोहोळ देखील या निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. पुण्यातील टोळीयुद्धाचा इतिहास. पुण्याच्या या अवस्थेची बीजे नक्की रोवली गेली तरी कधी, याचं उत्तर 1990च्या दशकात दडलंय. 90च्या दशकात शांत पुण्याचा विस्तार सुरू झाला. IT पार्क आले आणि जमिनीला सोन्याचा भाव आला. जमिनीच्या व्यवहारातून कोट्यावधींची उलाढाल सुरू झाली. बांधकाम व्यावसायिक आणि जमीन मालक यांच्यातील वाद मिटवण्यासाठी, जमिनी बळकावण्यासाठी मसल्स पॉवरची गरज भासू लागली. इथेच पुण्याच्या गुन्हेगारीला खतपाणी मिळालं. सुरुवातीला जुगार आणि दारूच्या अड्ड्यांवर जगणाऱ्या टोळ्या आता जमिनीच्या व्यवहारात उतरल्या. स्क्रॅपचे कॉन्ट्रॅक्ट आणि IT कंपन्यावरील ताबा यावरून टोळ्यामध्ये रक्तरंजित संघर्ष सुरू झाला. याच पैशातून गुंडांची ताकद वाढली आणि त्यांना राजकीय महत्वाकांक्षेचं पंख फुटलं.
पॉलिटिकल गँगवॉरचा इतिहास आणि राजकीय गुन्हेगारीचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे अंधेकर टोळी. 1980च्या दशकात बाळू अंधेकरने नाना पेठेत आपल्या टोळीची मुहूर्तमेढ रोवली. 1984 मध्ये बाळू अंधेकरांचा शिवाजीनगर न्यायालयाच्या वार्दात खून झाला. हा पुण्याच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा गँगवॉर होता. त्यानंतर बंडू अंधेकरांनी सूत्र हाती घेतले. 1997च्या निवडणुकीत अंधेकर कुटुंबाने राजकारणात एंट्री केली. खुद्द बंडू अंधेकरची बहीण वत्सला अंधेकर पुण्याच्या महापौर झाल्या. तेव्हापासून राजकारण आणि गुन्हेगारीचे एक नवं अभद्र समीकरण पुण्यात तयार झालं. 1990ला जमिनीच्या व्यवहारातून सुरू झालेले गुन्हेगारीचं सत्र पोलिसांच्या काही एन्काउंटर्स नंतर संपेल असं वाटलं होतं, पण गुन्हेगारांनी खाकीचा धाक झुगारून खादीचा आधार घेतला. आज यातीलच अनेक टोळी प्रमुख आणि त्यांचे नातेवाईक माननीय होऊ पाहतायत. पूर्वी रस्त्यावर तलवारीने होणारा फैसला आता महापालिकेच्या सभागृहात होतोय. एका बाजूला पोलीस म्हणतायत की गुन्हेगारी संपू, पण दुसरीकडे राजकीय पक्ष त्याच गुन्हेगारांच्या हातात उमेदवारीचे फॉर्म देत आहेत. सामान्य पुणेकरांसाठी हा चिंतेचा विषय आहे. राजकीय पक्षांना उमेदवारांच्या गुन्हेगारी रेकॉर्डपेक्षा त्यांची निवडून येण्याची क्षमता जास्त महत्त्वाची वाटते. विद्येच्या माहेरघरात आता गुन्हेगारांचा सुळसुळाट आणि त्यांना मिळणारं हे राजकीय बळ पुण्याची संस्कृती कायमची बदलून टाकणार का, हाच खरा सवाल आहे. तुम्हाला काय वाटतं? पुण्यात सत्तेसाठी लढणाऱ्या भाजप आणि राष्ट्रवादीने गुन्हेगारांना उमेदवारी देऊन योग्य केलंय का? यामुळे पुण्यातील गुन्हेगारी संपेल की वाढेल? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या लाडक्या TOD मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.